बाहेर कोणी असेल तर कृपया मध्ये यावं. 2026 मध्ये आपण प्रवेश करून जवळजवळ हा 10वा दिवस आहे. त्यामुळे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की 2026 कशा प्रकारे असेल किंवा काय होईल. बऱ्याच काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात, परंतु परमेश्वरानं मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला सांगून पुढे जाणार आहे. ताईनं मला 4:15चा टायमिंग दिला होता, 4:15ला संपवा म्हणून. चांगली गोष्ट आहे, 4 इथंच वाजले. हालेलुया. (2026) हे वर्ष सेवक लोकांचं वर्ष आहे. जे लोक सेवकाई करणारे आहेत, ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे, अशा सेवक लोकांना परमेश्वर 2026 मध्ये उभा करतो. दुसरी गोष्ट परमेश्वरानं सांगितलं, 2026 ते 29 या 3 वर्षामध्ये तुम्ही बघाल अपोस्टल आणि प्रॉफिट लोकांची परमेश्वर वाढ करताना बघणार आहे. बरेचसे अपोस्टल लोक आपल्या भारत देशामध्ये चर्च स्थापनेसाठी तयार होताना तुम्ही बघणार आहेत ह्याच वर्षामध्ये. प्रभूने एक गोष्ट सांगितली की हे 2026 वर्ष हे एक काय म्हणता येईल, उन्नतीचं वर्ष आहे, त्याला बढोतरी म्हणता येईल. आणि या 2026 या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वादित द्वार खोलणार आहे. माझ्याकडे काही मी मुलांचे नाव घेतो, त्यांनी पटकन माझ्याकडे इकडे यायचे. ते शीतल आणि रेचल पटकन यायचे इथं माझ्याकडे, इथं पटकन. हा वैभव, हा साहिल, वैभव, पटकन या, पटकन या. कोण आहे जे स्वतःला तरुण म्हणतात त्यांचं बघतोय मी. हा आणखी जेवढ तुम्ही आजा, एक मिनिट आजा. एक्सरसाइज जे स्वतःला तरुण म्हणतात म्हणजे मला यांनी दिसले बरं, यांच्यासाठी एक विशेष एक्सरसाइज आहे. ह्याच्यामध्ये जे की टीन एजच्या मुली आहेत किंवा जे टीन एजच्या पार झालेल्या मुली आहेत, कुणी असं? हा हा आराधना येऊ शकते, स्तुती पण येऊ शकते. हा आराधना पण येऊ शकते, स्तुती. लवकर लवकर लवकर. हा ते ताई कुणाला तर म्हणत होते, 1 मिनिट लवकर या. हा अरे समोर येत सगळे, तिकडे जा, तिकडे. शीतल इथे. ओके. मी ज्या वेळेस 1 2 3 म्हणेन त्यावेळेस तुमचं पहिलं पाऊल पुढे टाका, उजवा पाय. हा आताच नाही म्हणल्यानंतर, ठीक. ज्या वेळेस मी 1 2 3 म्हणेन त्यावेळेस तुमचा उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. आलं का लक्षात? उजवा पाय पुढे टाकायचा तुमचा. त्याच्यामध्ये एक प्रभूने एक गोष्ट मला सांगितली, प्रभूने एक विशेष गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली, त्यामुळे तुम्हाला उभं केलंय. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की ह्याला का उभं केलं. तुम्हाला आता सांगतो, ज्या वेळेस 1 2 3 म्हणेन त्यावेळेस तुमचा उजवा पाय पुढे टाकायचा. ओके. ह्यांच्यातल्या काही मुलीपैकी परमेश्वर 2 मुली अशा आहेत ज्यांना की भारत देशाच्या बाहेर प्रभू घेऊन जाणार आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वर तुमच्यापैकी काही लोकांना उत्तम आराधक म्हणून बनवण्यासाठी परमेश्वर इच्छितो. परमेश्वर इथं काही लोकांना असं सांगतो की तुम्ही घाबरू नका, कारण तुमच्यासाठी परमेश्वरानं जी योजना बनवलेली आहे ती तुमच्या विचाराच्या पलीकडची आहे. आता मी 1 2 3 म्हणल्यानंतर तुमचं पाऊल तुम्ही उजवा पाऊल पुढे टाकायचं आहे, आताच नाही. ओके, रेडी आहेत ना? 1 2 3. परमेश्वर सांगतोय की टीन एज
चे मुलं आणि युथ लोक जे आहेत त्यांचा 1 पाऊल या वर्षामध्ये असेल आणि त्यांच्यासाठी 100 पाऊल परमेश्वर उचलणार. आणि याच 3A आणि युथ लोकांसाठी परमेश्वरानं सांगितलं की सर्व गोष्टी परमेश्वर त्यांच्यासाठी नव्या होतील याच वर्षामध्ये. तुमच्या विचाराच्या पलीकडे कार्य करणारा परमेश्वर या वर्षामध्ये त्याचं प्रतिफळ तुम्ही बघणार आहात. टाळ्या वाजवा यांच्यासाठी, एवढे आले होते ते. हे नाही का आले नाही मानेपासून, ती काय आली नव्हती, ती का आली नाही पण ओके. असं जे आले ते आले, ठीक. 2026, जर या 2026ला जर तुम्ही अंकाच्या हिशोबानं जरी केलं, खडू आहे का त्याच्यावर लिहा बरं 2026 रिझल्ट, त्याच्यावर खडून लिहा 2026. पटकन लिहिता येते का? पटकन लिहा. 2 + 0 + 2 + 6 असं करा. आहे का खडू, आहे का तिथं बघ बाळा. हा असला पाहिजे. हा हा ठीक, ओके ओके. आता काय कर माहिती आहे का, 2 + 0 + 2 + 6 असं कर. 0 + 2 + 6. ओके, थँक्यू. लेकर हुशार आहे. तर हे 2026, हे 2026 आहे. याचे जर आकडे जर तुम्ही बघितले तर 10 होतो त्याचा. बघा, 6 आणि 2 8 आणि 2 10. 10 अंक हा मोठ्या बढोतरीला दर्शवतो. 10 अंक मोठ्या उन्नतीला दर्शवतो. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये याच वर्षामध्ये ती उन्नती आणि ती प्रगती होणार म्हणजे होणार. त्याच्यासाठी आपण 10 या वर्षामध्ये तुम्ही आणि मी 10 पटीनं आशीर्वादित होणारे लोक बनणार आहोत. आणि विशेष आज 10च तारीख आहे. नाही, काही लोकांना समजलं नाही, दाबळा काही लोकांना समजलं नाही. परत सांगतो, 2026 जर आपण अंक जर बेरीज केली तर 10 अंक होते. आणि पवित्र शास्त्रामध्ये 10 अंकाबद्दल लिहिलेलं आहे. आणि 10 हा अंक जो आहे, 10 हा अंक जो आहे परमेश्वराच्या उन्नतीला, परमेश्वराच्या प्रगतीला दर्शवतो. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 10 पटीचे आशीर्वाद याच वर्षामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी परमेश्वरानं बोलवलेला आहे. तुम्हाला परमेश्वर ट्रॅव्हलिंग दाखवतोय. बऱ्याच काही युथ लोकांमध्ये तुम्ही वर्शिप करताना मी पाहिले. आणि या वर्षामध्ये परमेश्वर एक अलौकिक अनुग्रह तुमच्यावरती बघतो. आणि परमेश्वर एक डिवाइन प्रोव्हिजन तुमच्या जीवनामध्ये देतो. प्रभूच्या एका सुंदर योजनेमध्ये परमेश्वर तुम्हाला या वर्षामध्ये चांगले मित्र आहेत प्रशांत, एक वेळेस त्यांच्यासाठी टाळ्या होते. हालेलुया, हालेलुया. मी सिस्टमॅटिकला महत्व देत, मी ऑटोमॅटिकला माणूस. सिस्टमॅटिक म्हणजे काय, 4:10 संपवा, 4:12 संपवा, 4:11 संपवा. मी सिस्टमॅटिक देत नाही, ऑटोमॅटिकला मध्ये देत. हालेलुया, हालेलुया. पास्टर प्रवीण एक गोष्ट सांगत होते की या नवीन वर्षामध्ये बरेच ती काहीतरी कार्ड देतात किंवा सेवक लोकांना मी सांगतोय, सेवक लोकांचं हे वर्ष असणार आहे. तुमच्या सेवेमध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या गोष्टी या 2026 मध्ये होताना तुम्ही जरूर पाहाल म्हणजे पाहाल. कारण परमेश्वर या 2026ला असं सांगतोय, हे वर्ष सेवकाईचं आणि सेवक लोकांना दिले गेलेलं वर्ष आहे. या 2026 मध्ये बरेचसे लोक ती कार्ड वगैरे देतात, कार्ड, वचनाचं कार्ड वगैरे देतात. वचनाचं कार्ड, त्याच्यामध्ये वचन लिहिलेले असतात. पण तशा प्रकारच्या वचनाच्या ऐवजी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे काही वचन देतो ते वचन जे आहे ते वचन आम्हाला आशीर्वादित होण्यासाठी कारणीभूत ठरतं. म्हणून या 2026 मध्ये
2026 मध्ये तुमच्याकडे एक गोष्ट असणं आवश्यक आहे, ती म्हणजे ही, मला काही लोकांच्या जीवनामध्ये मी असं बघतो, ज्यांच्याकडे कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी दुःखाच्या गोष्टी चालू आहेत, परमेश्वर त्यांना सांगतोय की तुमच्या वतीनं मी लढणारा परमेश्वर आहे आणि तुम्हाला मी विजय देईन. हालेलुया. दुसरी आणखीन एक गोष्ट मला परमेश्वरानं दाखवली की परमेश्वर या 2026 वर्षामध्ये काही जे की आपण आता जे टीनेजच्या लेकरांना जसं उभं केलं, त्यांना परमेश्वर स्वप्न आणि विशिष्ट प्रकारचे एक दर्शन दाखवेल. त्याला स्वर्गीय दर्शन असं म्हटलं जाते. ते स्वर्गीय दर्शन आपले लेकरं बघणं हे ह्या वर्षामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये तुम्ही बघणार आहे. एक वचन मला परमेश्वरानं ज्यावेळेस मी परमेश्वराला विचारलं की या 2026 या वर्षामध्ये परमेश्वर आणखीन काय गोष्टी होणार आहेत, तर त्यावेळेस परमेश्वरानं काय सांगितलं की या मोबाईलच्या द्वारे जे स्कॅम होतात ना, की कुठली तरी एक लिंक पाठवली गेली, त्याच्यातून तुम्हाला एवढे लाख भेटतील, तेवढे लाख भेटतील, त्याचं जास्त प्रमाण होईल. म्हणजे एका पद्धतीने परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार असताना देखील दुष्ट तुमच्या त्या आशीर्वादामध्ये कुठंतरी खंड पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून या स्कॅम पासून तुम्ही वाचाव. जे की कुठली तरी एक लिंक येते, आपण ते अनावधानानं ओके करतो, त्याचं प्रमाण जास्त होईल. यासाठी आणखीन एक गोष्ट, जसं आमची ताई सकाळपासून एन्करिंग करत होते, ते सर्व त्यांच्या हातात होते. हे वर्ष, या वर्षामध्ये महिलांची सेवा आणि महिलांच्या सभा जास्त होतील. महिलांसाठीच खास वर्ष आहे. एस्तेर राणीचा जो अभिषेक होता प्रार्थनेचा, तो अभिषेक सर्व महिलांवरती परमेश्वर दाखवतोय. त्याच्यामुळं इथं आमच्यापेक्षा जास्त महिलाच आहेत. त्याच्यामुळं तुम्ही या मीटिंगच्या बाहेर जात असताना अशी एक घोषणा करून जावा की मी या ठिकाणी बाहेर पडताना एस्तेरच्या अनाउंटिंगची मी बनणार आहे म्हणून. हालेलुया. आणखीन एक गोष्ट मला परमेश्वरानं दाखवली की परमेश्वर या वर्षभरामध्ये बऱ्याचशा लोकांना गाईड करताना पाहिलं. जे स्टुडंट आहेत, जे की शिक्षण घेत आहेत, त्या शिक्षण घेत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही समज होत नाही, काय केलं पाहिजे. या वर्षामध्ये परमेश्वर जो आहे त्या विद्यार्थ्यांना गाईड करताना बघत आहोत. आणखीन एक गोष्ट, ज्या बहिणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतित आहेत, माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं कसं होणार या प्रकारच्या चिंतेमध्ये त्या आहेत, परमेश्वर त्यांना सांगतोय की तुमच्या लेकरा बाळांसाठी तो चिंतित असणारा परमेश्वर या वर्षामध्ये तुम्ही पाहणार आहेत त्याला. हालेलुया. इथं बसलेल्या काही लोकांना सांगतोय की तुम्ही मोठ्या साक्षीच्या रूपाने परत वापस येणार आहेत. तुमच्याकडे साधारण साक्षी भेटणार नाही, साधारण साक्षी तुमच्या नसतील, एकदम मोठ्या साक्षी तुम्ही घेऊन वापस याल. तुमच्या जीवनामध्ये अशा अद्भुत साक्षी होतील ज्या की तुम्ही अचंबित करणाऱ्या साक्षी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करणार आहे. आणखीन एक, बऱ्याचशा लोकांची जे काही थांबलेले जे काही काम आहेत, काही लोकांचे काही काम थांबलेले आहेत, परमेश्वर सांगतोय की त्यांचे पूर्ण थांबलेले काम जे आहेत परमेश्वर या वर्षामध्ये पूर्णपणे उघडे करणार आहेत. तुमच्या जीवनातले कुठलेही काम असतील जे थांबले आहेत, परमेश्वर त्या सर्व गोष्टी काय करतोय माहिती आहे का, ते उघडतोय. जसं आपण सकाळीच तो शब्द, म्हणजे मी इथं शब्द लिहिला, पास्टर प्रवीण प्रचार करत असताना मी तिथं बसलो होतो, त्याच्या अगोदरच लिहिलंय बरं. मी नुसतं तुम्ही म्हणसाल पहिलंच लिहिले, तर अगोदरच लिहिलंय. वकिली शिक्षण घेतलंय, ज्यामुळे पुरावे ठेवतो. ते एक शब्द त्यांनी वापरला, रेस्टोरेशन. प्रभू खरोखरच इथल्या बसलेल्या काही परिवाराचं पुनर्बांधणी करणारा परमेश्वर ठरणार आहे. तुमच्या जीवनातली, तुमच्या परिवाराची पुनर्बांधणी करणारा शब्द परमेश्वर तुम्हाला देतोय. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परमेश्वर बोलतो त्या गोष्टी होणार म्हणजे होणार. कारण असं लिहिलेलं आहे की परमेश्वर मनुष्य नाही जो झूठ बोले. खोटं बोलण्याचा स्वभाव हा माणसाचा आहे, परमेश्वराचा नाही. आणि या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये, काही लोकांच्या जीवनामध्ये असं परमेश्वर सांगतोय की
तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येणारं हे वर्ष आहे. म्हणून तुम्हाला परमेश्वराकडे ज्या गोष्टी मागायच्या आहेत त्या मागण्याचं प्रमाण वाढवा, कारण परमेश्वर त्याचं उत्तर देण्याचे वर्षामध्ये तुम्हाला प्रभूनं पाचारण केलेलं आहे. एक वचन परमेश्वरानं या नवीन वर्षाच्या म्हणजे 30 तारखेलाच मी आणि पास्टर प्रवीण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मला एक परमेश्वरानं वचन दिलं. ते वचन जे आहे ते वचन आपण आज बघणार आहोत. उत्पत्ती याचा 26वा अध्याय आणि 13वं वचन बघा बरं. उत्पत्ती याचा 26वा अध्याय आणि 13वं वचन. उत्पत्ती 12 वचन बघा, 12. उत्पत्ती 26 अध्याय 12 वचन. ज्याला भेटले त्याला वाचा. ओके, आज कुणी वाचते का? हा. इसकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास 100 पट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. हा, हिंदी. फिर इसहाक ने उस देश में जोता बोया और उसी वर्ष में 100 गुना फल पाया और यहोवा ने उसको आशीष दी. हे वचन मला 30 तारखेला हिंगोली या ठिकाणी परमेश्वरानं दिलं. याच्यामध्ये काय लिहिलं याचा एक मुख्य गाभा मी तुम्हाला सांगतो. हे वचन ज्या वेळेस मी तुम्हाला 10 अंक दाखवले ना, ह्या वचनामध्ये तेच लिहिलेलं आहे. आणखीन एक वचन वाचूया. यशाया 1:2. सेवकाच्या विरोधामध्ये बोलले गेलेले वाक्य या वर्षामध्ये परमेश्वर खपवून घेणार नाही. जे झालं ते झालं, आतापर्यंत जे झालं ते झालं. सेवकाईच्या आणि सेवकाच्या विरोधामध्ये बोलले गेलेल्या वाक्याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागणार. हा, यहोशू 1:2. यहोशूचं पुस्तक 1 अध्याय 2 वचन. हा, मराठीमध्ये यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 2 वचन. मराठीमध्ये यहोशुवा 1:2, हिंदीमध्ये यहोशू. माझा सेवक मोशे हा मरण पावला आहे. हा, तर आता उठ, हा, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन ओलांडून जो देश मी इस्रायल लोकांना देत आहे त्यामध्ये जा. हालेलुया. थांबा, तुम्हाला समजत हिंदी में. मेरा दास मूसा मर गया है, इसीलिए अब तो उठ, कमर बांध और इस सारी प्रजा समेत यरदन पार होकर उस देश को जा जिसे मैं उनको अर्थात इस्राएलियों को देता हूँ. या ठिकाणची घटना तुम्हाला सांगतो. मोशेचा उत्तराधिकारी जो आहे यहोशू होता. यहोशूला परमेश्वरानं पाचारण केलं, पण काय झालंय आता, मोशे हा मरण पावलेला आहे आणि यहोशूच्या मनामध्ये एक शंका आहे की आम्ही कनान देशामध्ये कसं पोहोचू, कनान देशामध्ये आमच्या पद्धतीने कशा प्रभू काही सेवक लोकांना सेवकाईची रणनीती देतोय. या वर्षामध्ये एक रणनीती अशी देतोय की कशा पद्धतीने तुम्ही सेवकाईमध्ये उतरलं पाहिजे त्याची रणनीती परमेश्वर तुम्हाला देते. आता या ठिकाणी मोशे मरण पावलाय आणि यहोशूच्या मनामध्ये एक शंका आहे. ती शंका अशी आहे की परमेश्वर आता जो कनान देश आशीर्वादित देश आहे, प्रतिज्ञा केलेला देश आहे, त्या देशामध्ये पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे, या प्रकारचे कन्फ्युजन्स, या प्रकारची चिंता या यहोशूच्या मनामध्ये असताना परमेश्वर त्याला एक शब्द बोलतोय. काय म्हणतोय माहिती आहे का? माझा सेवक मोशे मरण पावला आहे. मी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला असं म्हणतो, कदाचित तुमच्या जीवनामधल्या काही गोष्टी मरण पावलेल्या असतील, तुमच्या आशीर्वादाच्या गोष्टी कदाचित मरण पावलेल्या असतील, तुमच्या जीवनामधल्या काही गोष्टी शत्रूच्या द्वारे बंद केलेल्या किंवा मरण पावलेल्या असतील, परंतु परमेश्वर तुमचा हात धरून पहिला एक शब्द म्हणतोय की उठ. म्हणजे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच्या वर्षामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रवेश केलाय, सर्वात पहिली गोष्ट परमेश्वर तुमचा हात धरून तुम्हाला उठण्यासाठी उभा करतो. सर या.
त्या ठिकाणी पहिला शब्द जर काही वापरला गेलाय तर तिथं असं लिहिलं की उठ. परमेश्वर मोठा आशीर्वाद देण्याच्या अगोदर आमच्या सेवक लोकाला उभा करतो, उठ म्हणतो. कशासाठी? जर तुम्ही त्या आशीर्वादाचे जर मोठे पात्र बनणारे हकदार असाल तर तुमच्या आजच्या परिस्थितीला पाहून तुम्ही तिथंच बसलं नाही पाहिजे, तुम्ही त्या कामासाठी उभं राहिलं पाहिजे. म्हणून परमेश्वर असा शब्द म्हणतोय उठ. आणि तिथं असं लिहिलंय की ज्या गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी दिलाय, जो देश परमेश्वरानं तुम्हाला देण्यासाठी सांगितले, तो देश घेण्यासाठी म्हणजे तो देश जिंकण्यासाठी तुझी कमर कस. या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक काही गोष्टी ज्या मरण पावलेल्या असतील, येशूच्या नावामध्ये त्या सर्व गोष्टी आणि ते सर्व आशीर्वाद तुमच्याकडे चालून येणार म्हणजे येणार. हालेलुया. आता जे उत्पत्तीचं जे वचन आपण वाचत होतो 26व्या अध्यायात आणि 12व्या वचनामध्ये त्याची एक छोटीशी घटना तुम्हाला सांगतो. काय झालेलं 26व्या अध्याय जर बघितलं त्याच्या पहिल्या वचनामध्ये जर पाहिलं तर उत्पत्ती 26:1. इसाकने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्या नाही 26:1. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता. हा. नंतर दुसरा दुष्काळ आता देशात पडला. ओके, तेव्हा इसाक हा परिचित बस ताई बस. ठीक आहे. राजेश भैया आहेत का इथं? हा, ओके. 26व्या अध्यायामध्ये काय झाले तुम्हाला सांगतो. 26व्या अध्यायामध्ये एक मोठा दुष्काळ पडलाय आणि बायबलमध्ये असं सांगितलं की हा दुष्काळ अब्रामाच्या वेळेस जसा पडला होता त्याच्याही पेक्षा महाभयंकर असा दुष्काळ पडलाय. पण दुष्काळ पडल्यानंतर देखील मी जर असं विचारलो, जर आपण शेतीबाडी करणारे लोक आहोत, जर इथं बसलेल्यापैकी जर मी असं विचारेन, तुम्हाला आता लक्षात आलं की एक दुष्काळ पडतोय म्हणजे दुष्काळ म्हणजे काय? पाऊस येणार नाही, जी पेरलं जाईल ते सर्व जळून जाईल, हे तुमच्या लक्षात येते. तरी सुद्धा असे किती शेतकरी आहेत जे आपल्या शेतामध्ये बी पेरतील. सचिन, तुम्ही पेरणार का? तुम्ही आमच्याकडे शेतीच नाही आहे का? नाही. सासरवाडीला आहे का? तिथं बी नाही. तुमची सासरवाडी किती दिसते? ओके. असा कोणी शेतकरी नसेल, त्यांचं मी नाव सचिन आहे हो. त्याच्यामुळे माझी पद्धत थोडीशी शिकवण्याची वेगळी, मी हसवत राहतो हमेशा. ज्याला आवडो त्याला आवडो. माझं लग्न झालंय का मला का त्याच्याशी लग्न करायचं नाही. कुणी जर म्हणलं मला आवडत नाही ह्याचा प्रचार, काही हरकत नाही. माझं लग्न झाले 2021, बायको इथंच आहे माझी. त्याच्यामुळे मला काय त्याला काय आवडून काय मला काय त्याच्याकडे काय लग्न करायचं नाही, हरकत नाही. कुणी म्हणते ते एक प्रचारामध्ये सचिन हसत, बाबा तो हसू नको, तो आयुष्यभर तसाच राहा, मला काही गरज नाही. बरोबर सचिन? आता बघा, शेतकऱ्याला एक गोष्ट माहिती असते, ज्या वेळेस पावसाळा येईल का त्या पावसाळ्याच्या अगोदर ते पेरणी करतात. जुलै नंतर जो पाऊस चालू होतो का त्याच्या अगोदर ती पेरणी करतात, कारण पावसामुळं ते बी आलं पाहिजे म्हणून. पण इथं काय झालं, इथं परिस्थिती थोडस उलटी आहे. काय परिस्थिती आहे माहिती आहे का? इथं परिस्थिती अशी आहे, ब्रदर राजेश आणि प्रीतीताई या पुढे या, पटकन या. ताई कुठे गेले? आवाज या तुम्ही. ओके, त्यांनी आल्या की सांगा. प्रीतीताई जिथं कुठं असतील या. त्या देशामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का? जसा अब्रामाच्या वेळेस जो दुष्काळ पडला होता त्याच्याही पेक्षा महाभयंकर दुष्काळ जो आहे तिथं पडलेला आहे. इथे या तुम्ही तिकडे जाऊ, इकडे या तुम्ही. बायकोचा आधार तुमच्या. एक मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि हा दुष्काळ कसा होता माहिती आहे का? अब्रामाच्या वेळेमध्ये जसा पडला होता त्याच्यापेक्षा भयंकर आहे. तुम्हा दोघाला परमेश्वर सेवेमध्ये उभा करणार आहे याच वर्षामध्ये. आणि तुमची काळजी करू नका, तुमच्या घराची काळजी करू नका. परमेश्वर तुमचं घर बनवेल. जाऊ. त्या अब्रामाच्या वेळेस एक दुष्काळ पडला होता त्याच्यापेक्षा भयंकर दुष्काळ पडलाय. म्हणजे काय होणार होतं? इसाकाला माहिती आहे
की आता बी पेरल्यानंतर बी येणार नाही, पाऊस येणार नाही, आणि जर पाऊस नसेल तर माझं जे बी लावलेलं आहे ते जळून जाईल. एवढं असताना देखील आता 12वं वचन वाचा सर. आता 12वं वचन, उत्पत्ती 26:12. इसाकाने त्या देशात कोणत्या देशात सर? त्या देशात, बरोबर, त्या देशात. अहो त्या देशात दुष्काळ पडलाय हो, त्या देशात. हा, धान्याची पेरणी केली. थांबा जरा. अहो ज्या देशामध्ये दुष्काळ आहे त्या देशामध्ये इसाकाला माहिती आहे दुष्काळ आहे, पूर्ण मोठा भयंकर दुष्काळ आहे. तेवढा दुष्काळ असताना देखील त्या देशामध्ये इसाक काय करतोय? ते बी लावतोय. हा, त्याच वर्षी थांबा, कोणत्या वर्षी? त्याच वर्षी, ज्या वर्षी, छान लिहिले त्याच्यात, त्याच वर्षी. म्हणा की जरा, त्याच वर्षी, ज्या वर्षी, त्याच वर्षी. आता प्रश्न असा पडतो, अहो इसाक तुम्हाला कोण सांगितलं की त्याच वर्षी जिकडे सगळीकडे दुष्काळ? मी तुम्हाला शब्द देऊन जातो, तुमच्या आसपासच्या लोकाला आशीर्वाद कदाचित नसेल, पण इथं बसलेल्या या 2026 मध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशाच प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर देणार. तुमच्या आजूबाजूचे बघत राहतील, तुमच्या आजूबाजूचे आतापर्यंत तुम्हाला म्हणले असतील की तुमच्याकडे काय आशीर्वाद आहे, त्या लोकाला तुम्ही आज हे म्हणणारे बघणार आहोत, आमच्याकडे दुष्काळ असला तरी देखील परमेश्वर जो आशीर्वाद देणार आहे ते तुम्ही आज बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तिथले त्याच वर्षी 100 पट पीक. किती किती हो? 100 मध्ये 10 अंक येतो बरं. हालेलुया. 10चं 10 पट केलं तर 100 होते. हालेलुया, हालेलुया. मला ही गोष्ट तुम्हाला सांगू द्या, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे वर्ष जे आहे बढोतरीचं वर्ष आहे, हे वर्ष जे आहे उन्नतीचं वर्ष आहे, हे वर्ष परमेश्वराकडून 10 पटीनं आशीर्वाद घेणारं वर्ष आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि त्या ठिकाणी बाहेर दुष्काळ असेल हरकत नाही, बाहेर काहीतरी होत असेल हरकत नाही, प्रत्येक चांगल्या गोष्टीची जी तुम्हाला आवश्यकता आहे ती देणारा यहोवा इरे या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहणार, म्हणजे पाहणार. हालेलुया. मला एक गोष्ट आणखी त्याच्यासोबत जोडावी अशी वाटते की इसाकाला एवढा विश्वास होता की मी हे बी, अहो बाहेर पाऊस नसू द्या, जमीन वाळलेली जाऊ द्या, काही राहू द्या, मला त्याची काही घेणं देणं नाही. आता त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. 26:3, उत्पत्ती 26:3. त्या देशात उपरी असा राहा, हा, मी तुझ्या बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. काय झालंय? परमेश्वर त्याला बोलतोय, इसाकाला परमेश्वराचं वचन दर्शनाच्या द्वारे परमेश्वरानं बोललं त्याला आणि सांगितलं, साहेब तुमच्या सेवेबद्दल परमेश्वर खूप आनंदित आहे, तुमच्या सेवेमध्ये वाढ होणार, प्रभू तुमच्या जीवनामध्ये लोक देणार जे तुमच्या सेवेला स्वतःहून काम करणारे राहतील. तुम्ही परमेश्वराचे एक उत्तम सेवक आहात. तुमच्या जीवनातले संघर्ष परमेश्वरानं पाहिले आणि त्या संघर्षामध्ये तुम्ही जिथं उभे राहिलेत, ज्या सेवेमध्ये उभे राहिलेत, त्या सेवेमधून बऱ्याचशा सेवक लोकांना मदत झाली आणि तुमच्या त्या सेवेबद्दल परमेश्वर तुमच्या जीवनाने आनंदित आहे. एक तिथं 3ऱ्या वचनामध्ये अशी गोष्ट आली, प्रभूने एक दर्शन दिलं इसाकला आणि सांगितलं की तू असं मिस्र देशामध्ये जाण्याची काही घाई करू नकोस, तू कुठं जाऊ नकोस, कारण तू ज्या ठिकाणी आहेस, ज्या देशामध्ये तू राहशील त्या देशामध्ये मी तुला आशीर्वाद देईल आणि इथल्या जे काही तुझे इथल्या ज्या काही संपत्ती असेल तुझ्या वंशजाला देईन. बस, परमेश्वराकडून वचन प्राप्त झालं. परमेश्वराकडून ज्या वेळेस वचन प्राप्त होतं त्यावेळेस आमच्या समोर काही दिसत नाही, हरकत नाही हो, मला परमेश्वराचं वचन भेटलेलं, मला परमेश्वराचं वचन भेटलं. एवढा विश्वास या 2026 मध्ये तुमच्या जीवनात असेल ना, कुठलीही चांगली वस्तू तुम्हाला भेटणार नाही असं नाही. इसाकला माहित होतं, अहो मला वचन दिलं परमेश्वर, मला दर्शन देणारा परमेश्वर कधी खोटं बोलत नाही. माझ्या बापाला दर्शन दिलं होतं,
माझ्या बापाला बोलणारा परमेश्वर होता आणि माझ्या बापाला जो वायदा परमेश्वराने दिलं सेम टू सेम तोच वायदा, तीच प्रॉमिस, तीच प्रतिज्ञा या परमेश्वराने माझ्यासोबत केली आहे. मग मी विचार करणार नाही बाहेर दुष्काळ असो, बाहेर पाणी येऊ न येऊ, मी विचार करणार नाही, कारण माझ्या परमेश्वराने मला सांगितलंय याच देशात मी तुला आशीर्वादित करेन. हालेलुया. दुष्काळाचा विचार करणारे लोक दुसरे आहेत, पण या दुष्काळामध्ये सुकाळ म्हणून जगणारे लोक आपण आहोत. हालेलुया, हालेलुया. बाहेरच्या लोकांसाठी दुष्काळ आहे, बाहेरच्या लोकांसाठी संघर्ष आहे, पण आपल्यासाठी आनंद आहे आणि नृत्य आहे. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही एक गोष्ट मी तुम्हाला एक ज्याच्यात जोडतो की ही जी सभा घेण्याचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस पास्टर प्रवीण ख्रिस्त आरंभ म्हणून एक त्याला एक शीर्षक दिलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुठल्या सेवकाच्या मागे पळू नका. तर सेवक लोक आहेत, मला काही वेगळा अर्थ घेऊ नका बरं. सेवकाच्या मागे पळू नका, कुठल्या प्रॉफिटच्या मागे पळू नका. आधीच प्रॉफिटचं दुकान लय खराब झालंय. मला न आवडणारे लोक भरपूर, म्हणजे मी ज्यांना आवडत नाही असे भरपूर लोक आहेत. 97% लोकांना मी आवडत नाही, आणि त्यातल्या त्यात प्रॉफिट म्हणल्यानंतर तर नको. मला काय करायचं त्यांच्याशी, मला परत काय लग्न करायचं नाही त्यांच्याशी. पण मी तुम्हाला एक शब्द देतो, एक गोष्ट सांगतो, तुम्ही ख्रिस्ताच्या मागे पळणारे बना. ह्या मीटिंगचा महत्वाचा उद्देश तुम्हाला कुठल्या सेवकाच्या मागे पळण्यासाठी नाही, तुम्ही कुण्या प्रॉफिटच्या मागे पळा म्हणून नाही. एकमेव एकच उद्देश या मीटिंगचा, या सभेचा. एवढा मोठा प्रचंड खर्च करून एवढी मोठी मेहनत करणारी टीम आम्हाला दिल्यानंतर देखील एकच त्याचा उद्देश आहे की आम्ही सगळे ख्रिस्ताच्या मागे पळणारे असले पाहिजेत. जर इथं बसलेल्या प्रत्येकानं हा विचार जर केला की मी ख्रिस्ताच्या मागे पळणारा बनेन, तर तुमचे आशीर्वाद कुणी सुद्धा चोरणार नाही, कुणी सुद्धा चोरणार नाही. म्हणून ख्रिस्ताच्या मागे पळणारा बनण्यासाठीचे हा एक प्लॅन होता. म्हणून मला एक गोष्ट सांगू द्या, ज्या इसाकाच्या जीवनावरून इसाकाला परमेश्वरानं दर्शन दिलं, त्याच्या लक्षात आलं की माझ्या बापाला जी प्रतिज्ञा परमेश्वरानं दिली होती तीच प्रतिज्ञा परमेश्वर मला देतोय. मी बाहेरची चिंता करणार नाही, बाहेर काय आहे माहिती नाही. कारण आपल्याला सगळ्याला माहिती असलेलं एक वचन आहे, स्तोत्र संहिता 34वा अध्याय, त्याच्यामध्ये 9व्या वचन वाचा बरं दादा. तरुण सिंहासी वान पडते, ती वाचा. किती वेळ आहे? माझा छोटासा प्रचार असते प्रशांत, एक मिनिट थांबा. माझा एकदम छोटा प्रचार असते, म्हणजे छोटा प्रचार असते एकदम. आता तर कुठं 4:30 वाजले. हा सर, जे तुम्ही त्याचे निवडलेले आहात. नाही ते नाही, परमेश्वराचे पवित्र जन हो. नाही तरुण सिंहासी वान पडते ते वाचा. किती आहे ते स्तोत्र? हा एक मिनिट थांबा दादा. स्तोत्र संहिता 34:10. हा आता वाच. तरुण सिंहांना देखील उणे पडते. तरुण सिंहाला उणे पडते सर. जंगलाचा राजा, हा बरोबर, जंगलाचा राजा सांगा की अरे काहीतरी बोला, हो म्हणा नाही म्हणा, काहीतरी म्हणा. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. आता तर 4:30 वाजलेत. पास्टर प्रवीण म्हणले तुम्ही घ्या किती घ्यायचे तेवढं. हा जंगलाचा राजा, हा ओके बरोबर आहे ना, सगळे तुमच्या सोबत आहेत बरं. हा वाचा. तरुण सिंहांना देखील उणे पडते. अरे आणि थांबा गडबड झाली बघा. जंगलाचा राजा, अहो ज्याचं जंगलच आहे, मग तुम्ही कसं वाचायला तुम्ही दादा? नाही थांबा. जंगलाचा राजा कोण? अहो ज्याचं जंगल आहे तो उपाशी मरल का? कसं वाचायला तुम्ही बायबल मध्ये? चुकीचं वाचायला तुम्ही, चुकीचं वाचायला तुम्ही. होय साहेब बरोबर आहे. अहो ज्याचं जंगल आहे तो माणूस उपाशी मरल का? तुमच्या बायबल चुकीचे तुमचं वचन चुकीचे लिहिले.
अहो जो जंगलाचा राजा आहे त्याला वाण पडेल कुठल्या गोष्टीची? त्याची उपासमार होईल? राजा दाऊद म्हणते होईल. अहो राजा जरी असला तर त्याची उपासमार होताना मी बघितलंय, त्याच्याकडे कमी गती असताना मी बघितलंय. पण राजा दाऊद पुढे एक शब्द वापरतोय, परंतु जे परमेश्वरा शोधतात हालेलुया, त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. हालेलुया. अहो जे लोक परमेश्वराला शोधतात त्याला कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय माहित आहे का? याच्या उलट सांगतो, जंगलाचा राजा सिंह असो, त्याचं जंगल त्याचं असो, परंतु तो सुद्धा उपाशी राहू शकतो. पण जे परमेश्वराला तुम्ही आणि आम्ही शोधणारे आहोत, तुम्ही आणि आम्ही परमेश्वराला शोधणारे आहोत, तुमचं हृदय परमेश्वराला माहित आहे. या हृदयामधला जो सेवक आहे त्या सेवकावरती परमेश्वर प्रेम करतो. त्या सेवेमध्ये वाढा. दादाची आमची जुनी ओळख आहे, कॉन्फरन्स कॉल घेते ते. काय वाचलं आपण? जे परमेश्वराला शोधतात म्हणजे परमेश्वराकडे मागणी करतात, त्याला ओरडतात, प्रार्थना करतात, त्यांना कुठल्याही चांगल्या वस्तूची उणीव पडणार नाही. हा आहे आपला परमेश्वर. त्याला असं म्हणतात, तो आपला परमेश्वर आहे. हालेलुया. आणि हा परमेश्वर या 2026 पूर्ण वर्षभर तुमच्यासोबत चालणार आहे. पूर्ण 2026 तुमच्यासोबत चालणार आहे. कारण एकच आहे, त्या परमेश्वराला तुम्हाला आशीर्वाद द्यायचं आहे 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 आणि आहे. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वराने एकदा ठरवलं तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तर आशीर्वाद तो देणार म्हणजे देणार. कारण का? तर त्यालाही दाखवायचे हा माझा निवडलेला आहे. आणि जो त्याचा निवडलेला असतो त्याच्यावर त्याची प्रीती असते, प्रेम असतं, आणि त्याला कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. सर्वजण आहेत का माझ्यासोबत? अजून घ्यायचे की पुढं मन करायचं सचिन? हा, काही लोक हा ना कसं म्हणतात प्रशांत? तुम्हीच ठरवा, तुम्ही सिलेक्ट करा हो हा म्हणायची की नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि संपवतो. ह्या 2026 मध्ये मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो. प्रशांत येत आहो, तुमची पत्नी बार बार बघायला तर माझ्याकडे माझ्या नवऱ्याला गावठवाली. एक बाप असतो आणि एक मुलगा असतो, आणि ते चालत चालत जातात, चालत असते. आणि काय होते माहिती आहे का? पाऊस येतो, आणि पाऊस आल्यानंतर काय, एक नदीतून त्यांना पुढे जायचे, नदी असते. आणि मुलगा काय करतो माहिती आहे का? बापाच्या पहिला हाताला धरतो, चांगले वडील बन, मुलगा देईल परमेश्वर, हा ठीक, असं धरतो. आणि पाऊस वाढतो, नदीचं पाणी पार इथपर्यंत आले, आणि वडिलांना त्या मुलाला त्याच्यातून पार व्हायचे. मुलगा काय करतो? बापाचा हात सोडतो, आणि बापाला काय म्हणतो? तुम्ही माझा हात धरा. त्याच्या वडिलाला समजत नाही की अरे काय फरक आहे बाळा, तू माझा हात धरलास काय आणि मी तुझा हात धरलो काय? मुलगा काय म्हणतो? फरक आहे पप्पा, खूप फरक आहे. काय म्हणले? मी जर तुमचा हात धरलो, माझं लक्ष पाण्याकडे गेलं, पाण्याच्या त्या प्रवाहाकडे गेलं, मी घाबरेल आणि मी तुमचा हात सोडून देईन. पण जर तुम्ही माझा जर हात धरला, माझ्या बापानं जर माझा हात धरलेला असला, पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या, पावसाचा प्रवाह किती बी असू द्या, पाण्याचा प्रवाह किती बी असू द्या, माझा बाप पहिलं माझ्या समोर येणार आणि काय म्हणणार? काही जरी झालं पहिलं माझ्याशी मुकाबला, माझ्या लेकराला मी काही होऊ देणार नाही. हालेलुया. प्रशांतला एक मेसेज दिला मी, थोडक्यात त्यांना एक मेसेज दिला. ज्या वेळेस तुमचा बाप तुमच्या हाताला धरून असेल ना, जगातली कुठलीही ताकद तुमचा हात सोडवणारी बनणार नाही. लिहून घ्या माझ्या. जगातली कुठलीही ताकद तुमच्या आशीर्वादाला तुम्हाला रोखणारी बनणार नाही. कारण त्याला एकच माझ्या बापानं माझा हात धरलाय.
या 2026 मध्ये आम्हाला आशीर्वादित जर व्हायचंय, आम्हाला परमेश्वरानं ठरवलंय एवढ्या प्रकारचा आशीर्वाद द्यायचे, त्याचं एकच काम आम्हाला करायचंय. आमच्या बापाला एकच म्हणायचंय, बाबा माझा हात पकडून धरा. ज्या वेळेस तुम्ही माझा हात पकडून धरणार ना, तर जगामधली कुठलीही अडचण, कुठलाही संघर्ष, कुठलीही गोष्ट माझ्यावर जर येत असेल, त्याचा पहिला मुकाबला माझा बाप करेल. एवढंच एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलो. म्हणून आम्ही एक चांगलं गीत आम्ही माने पास्टरनी एक वेळेस गायलं होतं. ते गीत आम्ही म्हणतो, क्यों तू डरता है. हा हा माहित आहे का, क्यों तू डरता है तेरे लिए वो लड़ता है. येते का. हा हो सर या. अरे तुम्ही चालू करा, सगळ्याला माहित आहे गाणं. आणखी एक माईक द्याव. क्यों तू डरता है मी बी म्हणतो, तेरे लिए. उभं राहूया का आपण सगळे झाले. एक मिनिट. क्यों तू डरता है तेरे लिए. उभं राहूया का आपण, उभं राहूया का. क्यों तू माईक घ्या. बोलो. क्यों तू डरता है तेरे लिए वो लड़ता है. नारद ना घोड़े विजय दिलाए. म्हणूया का आपण सगळेजण. मला असं वाटायला की पंजाब मध्ये गेलो काही. थांबा 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 जरा. 2026 आम्हाला प्रभू आशीर्वाद देण्यासाठी तयार. त्याला एकच म्हणायचंय, माझ्या सोबतीला तुम्ही राहा. माझ्या ज्या अडचणी आहेत माझ्यासाठी लढणारा तू बनव. आणि ज्या वेळेस तो परमेश्वर आमच्यासाठी लढणारा बनेल, आम्हाला कुणी हरवणारा बनणार. तो उद्देश डोक्यात ठेवून आपण नाचून गाऊन हे गीत गाऊया. हा चला सर. काय आवाज द्या का आपण सगळ्यांनी? ये वो लड़ता है यार बिना. इथं सगळ्या लोकांना आनंद काय दिसना झालाय, कारण सगळ्याला वाटायला आम्हाला जायचंय. सगळ्याला वाटायला बाबा बस झाला, आता जाऊ द्या आम्हाला विजयचं. असं काय आहे का. आमचे दादा पुण्याहून आले तर बाईकून सकाळी किती आणि किती अवघड आहे, घंटाभर इथे फिरले म्हणजे भेटलं नाही होत त्यांना रस्ता. पण तरी बाईकून असं आले की मला वाटलं 25 वर्षाचं पोरग चालय काय की. आपण काय करूया माहितीये का, नाचत हसत खेळत आपल्याला सभा बी संपवायची आहे. त्याच्यामुळे टाळ्या वाजूया, नाचत तुम्हाला जसं काय डान्स करता येईल. छत फुटला तरी हरकत नाही, पास्टर प्रवीणकडे भरपूर पैसे आहेत. हा अण्णा छत तुटला तर तुटला, हरकत नाही, पैसे लय आहेत. हा अजून येईल. हा ठीक हो म्हणा तुम्ही. नाही कसं म्हणून देतो तुम्हाला एवढ्या लांबून आला हो मी.
We are